अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ. तर नमस्कार स्वामी भक्तांनो, आपलं स्वामी समर्थ महिमा या यूट्यूब चॅनलवरती स्वागत आहे. त्याआधी आपण आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करा. आज स्वामी माऊली आपल्याला सांगतात, असं खूपदा होतं की आपण आपल्या माणसावर हक्क दाखवण्याचा प्रयत्न करतो. अर्थात माणूस आपला आहे म्हणजे आपल्या त्याच्यावर हक्क आहे असं आपल्याला वाटतं. त्या व्यक्तीकडून आपल्याला बऱ्याच अपेक्षा असतात. ह्या 3 गोष्टीचा प्रवास कसा असतो तर माऊली आपल्याला सांगतात, त्या 3 गोष्टी म्हणजे झोप, मृत्यू आणि जीवन प्रवास. तसं पाहिलं तर आपल्याला झोपेत असताना काही कळत नाही. आपण मरतो तेव्हा काही कळण्याचा प्रश्नच उरत नाही. दोन्हीही गोष्ट आपल्याला नियंत्रणात नसलेल्या. मग झोप आणि मृत्यू यात काय फरक आहे? झोप म्हणजे अर्धा मृत्यू आहे आणि मृत्यू म्हणजे पूर्ण झोप आहे. अनिश्चिततेनं ठासून भरलेलं आपलं आयुष्य आपल्याच नादात चालत राहतं. रोज सकाळ होते, दुपार होते, संध्याकाळ देखील होते, रात्रही होते. काही न करता नुसतं बसून राहिलं तरी वाढणारं वय काही थांबत नाही. म्हणजे शारीरिक कृती थांबवली तरी शारीरिक जडणघडण किंवा स्थिरंतर थांबत नाहीत. आणि या जीवन प्रवासात कोणी रडून स्वतःच्या मनाची समजून काढतं, तर कोणी हसून आपलं दुःख लपवतं, कोणी नशिबाला दोष देतं, कुठं तर कोणी जो भी होगा देखा जाएगा म्हणत आपल्याच मस्तीत जगतं. तऱ्हेतऱ्हेचे प्रवासी, त्यातून जोडली जाणारी नाती, त्या अनुष्कानं येणारे ताणतणाव, आजार, दुखणी खुपणी, कोणाचं कोणाला सोडून जाणं. जीवन प्रवासातील ही सारी स्थिरतर पूर्ण ज्ञान असूनही किती पजेसिव्ह असतो ना आपण. हे माझं, ते माझं किती करतो ना आपण. कदाचित त्यामुळंच आपल्या अपेक्षा वाढत जातात आणि म्हणूनच पाठोपाठ अपेक्षाभंगाचं दुःख येतं. जीवन जगताना खरं तर कंडक्टरसारखं राहता आलं पाहिजे आपल्याला. रोज वेगळी प्रवासी सोबत आहेत, पण प्रत्यक्षात कुणीही आपलं नाही आहे. रोजचा प्रवास आहे, पण प्रत्यक्षात आपल्याला कुठेही जायचं नाही आहे. त्यातून प्रवास करायचा. ती बस आपली नाही, बँकेत असलेले पैसेही आपले नाहीत. ड्युटी संपल्यावर सारं काही सुपूर्त केलं की झालं. माऊली म्हणतात, विंचू एक छोटासा प्राणी, बिचारा छोटासाच तर आहे. काय करेल असं म्हणून आपण त्याला काही न उचलून घेतं. समजा घेतलंच तर त्याच्या गुणधर्मानुसार तो ढसल्याशिवाय राहणार नाही, बरोबर ना? आपल्या आजूबाजूला देखील असे बरेच मनुष्यरूपी विंचू असतात. त्यांचं दुःख बघून, त्यांचा त्रास बघून आपण त्यांना जवळ केलं, प्रेम दिलं, सोबत केली की ही एक दिवस ते त्यांची औकात दाखवतातच आणि आपल्याला असे काही ढसतात की आपण सुन्न होऊन जातो. तात्पर्य काय तर आपल्याला माणसं ओळखता आली पाहिजेत. आणि दुसरं म्हणजे एक ठराविक सीमारेषेपुढे कोणालाही येऊ द्यायचं नाही. बघा, पटतंय का? जर तुम्हाला पटत असेल तर कमेंटद्वारे आम्हाला नक्कीच कळवा. माणसाने नाती निर्माण करण्यात खूप धोरण दाखवलं आहे. माणूस माणसासारखंच वागणार हे पूर्वीच्या ऋषीमुनींना माहिती होतं. म्हणून जन्म देणाऱ्या आईला त्यांनी आई म्हटलं. बाईने कसंही वागायचं ठरवलं तरी आईने त्या शब्दाबरोबर जे भाव जोडले आहेत त्यासहित वागावं. बाई स्वतंत्र असते. माऊली म्हणतात, बघा मृत्यूचा तमाशा कसा असतो ते. बसलो होतो असंच एकदा, अचानक समोर आला यम. आत्ताच चल माझ्यासोबत, देऊ लागला मला दम. हडबडून त्याला म्हणालो, असा अचानक आलास कसा? माझी लेकरं उघड्यावर पडतील, वेळ तरी दे मला जरासा. ऐकून माझं बोलणं यम खदाखदा हसला. तुझ्या विना कोणाचं नाही अडत, चल दाखवतो मी तुला. नको नको म्हणत असताना त्याने प्राण माझा घेतला होता. आत्मा तिथेच घुटमळत होता, तमाशा मृत्यूचा पाहत होता. सारे नातेवाईक जमा झाले. त्यात काही दुश्मन पण होते, पण चांगला माणूस होता. माझ्या नावाने गळा काढत होते. माझ्या मुलांची अवस्था बघून मला खूप गलबलून आलं. काय होईल माझ्या विना? उगाच असं वाटून राहिलं. माझ्या जाण्यानंतर लगेच संपत्तीच्या वाटण्या झाल्या.
वादावादीत काही गोष्टी हमरीतुमरीवर गेल्या. लाडाची लेक समजत होतो. ती आईचे दागिने घेऊन बसली. आता कशाला लागणार तुला, हिश्श्यासाठी अडवून बसली. सगळ्याचं वागणं बघून जीव माझा तुटत होता. खरं दुःख बायकोलाच असा माझा भ्रम होता. शिरून त्याच्या मनात मी ऐकलं तिच्या मनातलं. यांचं करून करून थकले, आता जरा कुठे निवांत. म्हटलं मी यमाला लवकर घेऊन चल इथून, मला नरकातच राहत होतो अजून, आता तरी स्वर्गात ने मला. स्वामींनी किती छान आपल्याला ही एक कविता ऐकवली आहे. एका मुलीला विचारण्यात आलं की आपल्या हृदयाच्या सगळ्यात जवळ कोण राहतं, म्हणजे अश्रू देणारा की अश्रू पुसणारा. त्या मुलीनं फारच सुरेख उत्तर दिलं. ती म्हणाली, खरं तर हे दोघेही हृदयात राहतात. ते नेहमीच काळजाच्या अगदी जवळ राहतात. म्हणजे ज्यांच्यासाठी अश्रू येतात तो घरातून निरोप देतो आणि जो अश्रू पुसतो तो कायमचा घरी येऊन जातो. कालचा आणि आजच्या रावणामध्ये काय फरक आहे ते बघा. रावण जळत असताना रावणाने हसून गर्दीकडे बघितलं. तपासा स्वतःच्या चारित्र्याला, मोठ्यानं त्यानं विचारलं. केलाय मी गुन्हा, सीतेचं अपहरण करण्याचा प्रयत्न नाही केला. मर्यादेची सीमा ओलांडण्याचा दिवसाढळा रस्त्यावर अश्रूंचे लचकेच तोडतात. सभ्यपणाचा आव दाबून दरवर्षी मला जाळतात. तुम्हा मानवापेक्षा राक्षस ठरलो भारी, केला नाही अपमान सीतेच्या माझ्या दारी. हुंड्याच्या लालसेपोटी तुम्ही हजारो सीता जाळल्या. वंशाच्या दिव्यासाठी हक्क नाही तुम्हाला मला बदनाम ठरवण्याचा. प्रयत्न करा तुम्ही स्वतःचे चरित्र सुधारण्याचा. तुमच्या समाधानासाठी दरवर्षी मला पेटवा, पण पेटवण्याआधी तुमच्यातील राम मला दाखवा. माऊली म्हणतात, स्वतःवर स्वतःचे प्रेम असल्याशिवाय आपण जिथे असेल गरज तिथेच बोलू. जास्त नाही पण थोडं मोजकंच बोलू. सुखदुःखाच्या वेळेला बोलणं थोडं वाटून घेऊ. जास्त नाही पण थोडं मोजकंच बोलू. व्यस्त असणारा जीवन थोडं बाजूला ठेवू. जास्त नाही पण थोडं मोजकंच बोलू. मोबाईलच्या युगात नाते जरा सांभाळून ठेवू. जास्त नाही पण थोडं मोजकंच बोलू. विसरत चालले सर्व एकमेकांच्या आवडीनिवडी तेच होते जवळचे हे पण आपण लक्षात ठेवू. जास्त नाही पण थोडं मोजकेच बोलू. भूतकाळ पण जरा आपण आरशात बघू. विसरून जाऊ सारे वाद, मिळून मिसळून राहू. या व्यस्त जीवनात जास्त नाही पण थोडं मोजकंच बोलू. स्वामी सांगतात, भविष्याचे चित्र काढण्यापेक्षा वर्तमानातले चित्र पूर्ण करावं. आयुष्य जास्त सुंदर वाटतं. कायमचंच मागणं करण्यापेक्षा कधीतरी काहीतरी देऊन पाहावं. खूप जास्त सुंदर वाटतं. चार चौघात एकटं बसण्यापेक्षा कधीकधी समुद्रकिनाऱ्यावर आठवणींना घेऊन बसावं. आयुष्य जास्त सुंदर वाटतं. हरल्यावर एकटेच पश्चाताप करण्यापेक्षा मित्राच्या खांद्यावर रडून पाहावं. आयुष्य नक्कीच सुंदर वाटतं. आपल्याला कोण हवंय यापेक्षा आपण कोणाला हवंय हे सुद्धा कधीतरी पाहावं. आयुष्य जास्त सुंदर वाटतं. आकाशातले तारे कधीच मोजून होत नाहीत. माणसाच्या गरजा कधीच संपत नाहीत. शक्य तेवढेच तर तारे मोजा. माऊली म्हणतात, घर एक इवलंसं प्रेमानं थाटलेलं, सुख दुःख सगळं काही एकत्र वाटलेलंच. घर एक इवलंसं प्रतिफुलाने नटलेलं, नागमोडी वाटेवर एका वळणावर भेटलेलं. स्वामी सांगतात, जे हारायला तयार आहेत ते जिंकतील. काहीतरी मिळवण्याकरिता तो धडपड असतो, त्याची झोळी रिकामीच राहते. मुळातच आपण असे का आहोत ते बीज शोधायचा प्रयत्न करूया. अंतर्मनाच्या सूक्ष्म रूपात जा. स्वतःला विचारा, मी आहे तसा आनंदी का नाही. आपण सातत्यानं कसला विचार करीत असतो. जसे आहात तसे तुम्ही आनंदात का नाही. उद्याचा विचार करून खरोखर सुख मिळणार आहे का. जो आज आनंदात नाही तो उद्या आनंदात राहू शकेल का. कारण उद्याचा मूळारंभ आत्ताच्या क्षणात आहे. म्हणजे जे श्वासात आहे ते कायम श्वासातच राहणार आहे. राग धरून तरी आपल्याला जायचं कुठं. देवाघरचं बोलवणं आलं की इथं थांबता यायचं तरी कुठं.
बोलावं माणसानं सर्वांशी, अभिमान सोडून करावं आदराने नमस्कार थोडा जरा वाकून. चार चौघांशी माणसानं आपलेपणा जपावं, परतीच्या प्रवासाला खांदा देणारे कोणीतरी आपले जवळचेच असावं. अहंकाराचा वारा कधीच जपू नये उराशी, घात करेल तो आपला, तोडेल नाते जन्मांशी. एकजुटीने वागण्यातच खरा शहाणपणा आहे. कुटुंब व्यवस्था हेच तर आपले खरे प्रतिबिंब आहे. माणसाने माणसाची माणुसकीने वागावं, सरणावं हृदयातून रडायला कोणीतरी आपले असावंच. माऊली म्हणतात, कष्टाचे 2 पैसे गोळा करून, विटांचा 4 भिंत्या उभ्या करून त्या घरात राहायला गेल्यावर त्या घराला आपलं घर नक्कीच म्हणता येईल. पण त्या 4 भिंतीच्या आड एकत्र राहून एकमेकांच्या भावनांना जपता आले नाही तर त्या घराला आपलं घर म्हणायचं. आणि सध्या माणुसकी कमी होत चालली आहे. जो तो आपल्या आयुष्यात व्यस्त आहे. शेजारी काय चाललंय याचा साऱ्यांना विसर पडला आहे. माणुसकी गोठून गेली आहे. इतरांचे दुःख बघून डोळे ओले होणे दूर साध्य, तर लोकांनी इतरांचं दुःख समजून घेणंही बंद केलं आहे. म्हातारे आई वडील वृद्धाश्रमात आहेत आणि 2 महिन्यांचे अभर्भक कचराकुंडीत सापडत आहेत. हजारोंचे ब्रँडेड कपडे न विचार करता खरेदी केली जात आहे आणि भाजीपाला विकत घेताना मात्र मोलभाव आहे. अपघाताच्या ठिकाणी मदत सोडून लोक सेल्फी घेण्यात दंग आहेत. लोकांना मदत करणे किंवा समाजकल्याण करणे म्हणजे काही जगावेगळं करावं लागत नाही. फक्त माणुसकी जपायला शिका. सर्वांशी प्रेमाने वागा. शक्य होईल तिथे जमेल तितकी मदत करा. सर्वांकडे एका नजरेने बघायला शिका. जितकं तुमच्या ओंजळीत आहे ते सांडण्याआधी तुम्ही वाटायला शिका. यशा इतकं बोलकं दुसरं काही नसतं. अपयशाला वाचा नसते. असं का? खरंच वाचा नसते का? मला असं वाटत नाही. अपयश आलं की अवतीभोवतीच्या प्रत्यक्षात कार्य न करणाऱ्या माणसांना इतकी वाचा येते, कंठ फुटतो की त्यापुढे अपयशी मनाचा आक्रोशच कुणाला ऐकूच येत नाही. माऊली म्हणतात, कर्म जो इतरांना संपवण्याची तयारी करतो तो स्वतःला वाचवण्यात कमी पडतो आणि जो दुसऱ्याला वाचवण्याचा प्रामाणिक प्रयत्न करतो तो स्वतः कधीच संपत नाही. हीच नियती आहे. माणसाला दुसऱ्याची वाट लावता लावता स्वतःची वाट केव्हा लागते हे कळत सुद्धा नाही. म्हणून दुसऱ्याची वाट लावण्यापेक्षा स्वतः चांगल्या वाटेला लागा. कोणाची वाट लावण्यापेक्षा वाट दाखवण्याचे तुम्ही कार्य करा. माणसाचा दर्जा हा जात आणि मिळकतीवरून ठरत नसतो, तर तो विचारांवरून ठरत असतो. धर्म कोणताही असो, चांगला माणूस बना, कारण शेवटी हिशोब हा कर्माचा होतो तर तुमच्या धर्माचा नाही. माऊली म्हणतात, आपलं लक्ष नेहमी दुसऱ्यांच्या रिकाम्या हाताकडेच का जातं? तर असंच आपल्या स्वामी माऊलींचे संदेश पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.